राजश्री शाहू महाराजांच्या पुण्याईनेच आरक्षणाची सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य मंजुश्री कांबळे. सांगलीच्या औसाई वृद्धाश्रमात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात. राजश्री शाहू महाराजांच्या पुण्याईनेच आरक्षणाची सुरुवात झाली. छत्रपती शाहू नसते तर देशाला आरक्षण लागू झाले नसते असे मत कोल्हापूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य मंजुश्री कांबळे यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार संचलित खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशनचे औसाई वृद्धाश्रम सांगली येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त महिला शक्तीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. माधवनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अंजुताई तोरो, संस्थेच्या संस्थापक सचिव सौ रश्मिताई भंडारे, ग्रामपंचायत सदस्य रेखाताई शेंडे आदी प्रमुख उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे होते. यावेळी राजश्री शाहू महाराज व दिवंगत औसाई बंडू आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य मंजुश्री कांबळे पुढे म्हणाल्या, माणसाला माणसापासून तोडणाऱ्या प्रथा नष्ट झाल्या पाहिजेत. अनिष्ट प्रथा मोडीत काढल्या पाहिजे. जातपात मोठी नाही तर माणुसकी मोठी हा संदेश शाहू महाराजांनी दिला. छत्रपती शाहू महाराजांचे विचार सर्वांनीच आचरणात आणावेत. संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे म्हणाले, समता, सामाजिक न्याय, शिक्षण व बहुजन कल्याणाचे महान पुरस्कर्ते लोककल्याणकारी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यामुळेच आज संपूर्ण भारतात आरक्षणाची सुरुवात झाली. छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ताकद उभी केली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब घडले. डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याला साथ दिल्यानेच आज देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. माधवनगरच्या सरपंच अंजुताई तोरो म्हणाल्या, औसाई वृद्धाश्रमामध्ये गरीब हा बेसहारा लोकांची सेवा होत आहे. सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर असे कार्य संस्थेने हाती घ्यावे. स्वागत प्रास्ताविक औसाई वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी केले. तर सूत्रसंचालन तथास्तु कल्चरल अकादमीच्या विभाग प्रमुख चैताली तातुगडे यांनी केले. याप्रसंगी वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष जयवंत माळी, संचालक चंदन बनसोडे, अजय पवार, विकास भंडारे, धनराज जाधव, वकील शिवाजी कांबळे, नझीर मुजावर, हाजी शाबाद मेहतर, महेंद्र गाडे, वकील अतुल डांगे, तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, संदीप कोरे, ऋतुजा कांबळे आदी मान्यवर, सभासद, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार औसाई वृद्धाश्रमाच्या अधीक्षक रेखा माळी यांनी मांडले. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.